नमस्कार. आज आपण ज्वारीच्या लाह्या बनवणार आहोत. श्रावण महिना चालू झाला की सगळ्यांच्याच घरी या लाह्या बनवल्या जातात. बनवायला खूप सोप्या आहेत आणि अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवून तयार होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी ज्वारी घेतले. लाह्या बनवण्यासाठी ज्वारी थोडीशी अशी मोठी घ्यायची. सुरुवातीला मी ज्वारीला व्यवस्थित निवडून चाळणीने चाळून घेतले. आता ज्वारी एका पातेल्यामध्ये टाकायची. यामध्ये पाणी घालायचे आणि ज्वारीला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. आता ज्वारी धुवून झाली की पाणी घालायचं आहे, तिथे आपल्याला थंड पाण्याचाच वापर करायचा आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स करून झालं की झाकण ठेवून 4 ते 5 तास ज्वारी पाण्यामध्ये भिजवत ठेवायची. तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर तुम्ही 1 किंवा 2 तास जरी भिजवत ठेवली तरी चालते. आता इथे मी ज्वारीला 5 तास पाण्यामध्ये भिजवून घेतले. तुम्ही बघू शकता ज्वारी छान भिजले. आता ज्वारीमधलं पूर्ण पाणी काढून ज्वारीला चाळणीवर काढून घ्यायची. पसरून 10 ते 15 मिनिटं ज्वारी अशीच चाळणीवर ठेवायची. आता 15 मिनिटानंतर ज्वारीतलं पूर्ण पाणी निघून गेलं की ज्वारीला कॉटनच्या सुती रुमालवर टाकायचं आहे. ज्वारीला रुमालवर पातळ पसरून घ्यायचे म्हणजे सुकायला जास्त वेळ लागणार नाही. आता इथे ज्वारीला मी व्यवस्थित पसरून घेतले. ज्वारीला आपल्याला उन्हामध्ये वाळवायची नाही, फॅनखाली सुकून घ्यायची. इथे मी ज्वारीला फॅनखाली सुकून घेतली. तुम्ही बघू शकता ज्वारी छान सुकली. आता लगेचच याच्या आपल्याला लाह्या बनवायला घ्यायचं आहे. इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे. पॅन गरम झाला की मुठभर ज्वारी टाकायची. एखादा असा कॉटनचा सुती रुमाल घेऊन ज्वारीला मिक्स करत राहायचे. तर लाह्या बनवण्यासाठी पसरट कढई किंवा असं पॅन घ्यायचं म्हणजे लाह्या व्यवस्थित पडल्या जातात. तर गॅस मीडियम ठेवायचा आहे. 1 ते 2 सेकंदानंतर ज्वारी गरम झाली की लगेचच फुटायला लागते. आता इथे तुम्ही बघू शकता एक ज्वारी फुटायला लागली. आता यावर झाकण ठेवायचंय. मध्ये एक वेळेस ज्वारी फुटण्याचा आवाज कमी झाला की पॅनला असं मिक्स करायचं म्हणजे राहिलेली सगळी ज्वारी फुटेल. तर ज्वारी फुटण्याचा आवाज कमी झालाय, झाकण उघडायचंय. तुम्ही बघू शकता सगळी ज्वारी छान फुटले. मस्त आपल्या लाह्या तयार झाल्या. आता काढून घ्यायचंय. प्रत्येक वेळेस आपल्याला मुठमुठ ज्वारी टाकून लाह्या बनवून घ्यायचंय. तर रुमालच्या ऐवजी तुम्ही ज्वारीला असं चमच्याने जरी मिक्स केलं तरी चालते. आता 1 ते 2 सेकंदानंतर ही देखील ज्वारी फुटायला लागली की लगेचच यावर झाकण ठेवायचंय. तर ज्वारीला तुम्ही आदल्या दिवशी पाण्यामध्ये भिजवून रात्रभर सुकवून घेतली तर दुसऱ्या दिवशी बनवायला खूप जास्त वेळ लागणार नाही. पटकन लाह्या बनवून तयार होतात. आता इथे बघा ही देखील बॅच आपली लाह्या बनवून तयार झाल्यात. आता याच पद्धतीने सगळ्या लाह्या बनवून घेणार आहे. इथे मी सगळ्या ज्वारीच्या लाह्या बनवून घेतल्या. तुम्ही बघू शकता मस्त आपल्या पांढर शुभ्र लाह्या तयार झाल्या आहेत. या ज्वारीच्या लाह्या आमच्याकडे पंचमीच्या आदल्या दिवशी आणि पंचमीच्या दिवशी देवासाठी बनवल्या जातात. ह्या तुम्ही कधी बनवता हे मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.